नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण आपली एक नवीन बॅच, ऑफलाईन बॅच प्रारंभ 2.0 या नावाने स्टार्ट होते. त्याच्याबद्दलचे डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आधी कुठे बॅच केलेली असेल किंवा आधीपासून तयारी करतायत तर निश्चित जे विद्यार्थी तयारी करणार आहेत किंवा जे बडिंग बँकर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती, या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्यापर्यंत ही माहिती समजा व्हिडिओच्या माध्यमातून नाही पोहोचवणार तर तुम्ही स्वतः पहा आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःहून जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बॅचमधले जे जे डिटेल्स आहेत ते मायन्यूट सगळे डिटेल्स आपण वन बाय वन कव्हर करण्याचा प्रयत्न जे ते करणार आहेत. आपली ही जी बॅच आहे यावर्षी आपल्या जितक्या काही ऑफलाईन बॅचेस स्टार्ट होतात त्या आपण प्रारंभ या नावाने दिलेल्या आहेत. जानेवारीमधली बॅच जी होती ती प्रारंभ 1.0 होती. आता जी फेबमध्ये बॅच स्टार्ट होती ती प्रारंभ बॅच 2.0 असणार आहे. ही कंप्लीट ऑफलाईन बॅच असणार आहे. ऑफलाईन बॅचचे साधारणतः 4 महिने झाले की विद्यार्थ्यांना नंतर ऑनलाईन ॲक्सेस त्यांच्या असलेल्या फीसमध्ये जे ते त्यांना मिळणार आहे. तर ह्या पद्धतीनं आपली जी बॅच आहे ती 12 फेबपासून स्टार्ट होती आहे. सकाळी 7 ते 12 असा बॅचचा वेळ जो तो असणार आहे. बॅचचे डिटेल्स आहेत ते वन बाय वन, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स, कोणकोणते विषय होणार आहेत त्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, त्यासोबत बँकिंगचा पार्ट आलाच, कम्प्युटर अवेअरनेस आणि ॲग्रिकल्चरचा पार्ट. साधारणतः हा वाला पार्ट सोबत होणार आहे. ही फॅकल्टी आणि टीम आहे, त्याच्याबद्दलची डिटेल्स जसा जसा व्हिडिओ पुढे जाईल त्या माध्यमातून मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं, ही बॅच एकदम बेसिकपासून आहे ज्यामध्ये आपण प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू हा सगळा पार्ट कव्हर करणार आहे. ह्याचं जे टार्गेट आहे हे फक्त आणि फक्त बँक एक्झाम नसून IBPSच्या परीक्षा, RBI, SBI, इन्शुरन्सच्या परीक्षा, इनफॅक्ट सध्या IBPS ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा घेते ह्या सगळ्या एक्झाम्स त्यामध्ये कव्हर होणार आहेत. एकदम ह्या मी ज्या काही परीक्षांबद्दल बोलतो किंवा जो सिलेबस आपला कव्हर होणार आहे त्यामध्ये वर्षभरात कमीत कमी 25 ते 30 परीक्षा कोणत्याही वर्षी असतात. एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. 52 पैकी ह्या मोठ्या परीक्षा, मी मोठ्या परीक्षा म्हणतोय, 25 ते 30 कोणत्याही वर्षी असतात. असं नाही आहे की सध्या तुम्ही सरळ सेवेचे ॲड पाहतायत की अचानक निवडणुका येत आहेत म्हणून ते ॲड आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं बँक एक्झाममध्ये होत नाही. निवडणुका असोत, निवडणुका नसोत, परिस्थिती कशी असो, कोविड असो, कोविड नसो, काही असो, पण वर्षभरातून ह्या अभ्यासक्रमावर आधारित 25 ते 30 परीक्षा दरवर्षी येतात म्हणजे येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या परीक्षा IBPSच्या माध्यमातून होत असल्यामुळं खूप जास्त ट्रान्सपरंट पद्धतीने ह्या परीक्षा होतात. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आत्ता काल एक ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे न्यू इंडिया इन्शुरन्सची, जिची लिंक ओपन झालेली आहे. एका म्हणजे पहिले 15 दिवस, आता 1 फेबपासून ते साधारणतः 15 फेबपर्यंत किंवा 22 फेबपर्यंत ॲप्लिकेशनचे डेट आहेत आणि लगेच 2 मार्चला एक्झाम आहे. म्हणजे ॲप्लिकेशन, प्री, मेन्स आणि पुढचं इंटरव्ह्यू हा सगळा प्रोसेस बऱ्यापैकी एक्झामचा 3 ते 4 महिन्याच्या आत जो तो संपत असतो. आणि जॉईनिंग पण लगेचच्या लगेच. कोणतंही सायकल जे ते बँक एक्झामचं अचानक वर्ष वेळ जे ते लावत नाही. त्यामुळे सुद्धा खूप विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर किंवा ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर चालू असताना सुद्धा बँक एक्झामचा विचार करण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की या एक्झाममध्ये अत्युच्च लेवलची ट्रान्सपरन्सी आहे. खूप एक्झाम स्पीडली होतात आणि ओव्हरऑल निकाल लवकर लागणं, जॉब लवकर लागणं, ह्या सगळ्या प्रोसेस जे त्या माध्यमातून होत असतात. आणि ज्या पद्धतीनं इतर स्टेट PCS एक्झामला आपल्याला एकेका ॲडसाठी वर्षी ती प्रोसेस चालते, तर तसं नव्हता. मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी एका वर्षामध्ये तुम्हाला मिळत असतात. तर आपली ही जी बॅच आहे ती क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GHच्या सोबत ॲग्रिकल्चर ह्याच्यासहित साधारणतः ही बॅच तुम्हाला असणार आहे. तर हे विषय आणि विषयाची फॅकल्टी हा सगळा पार्ट आहे. आपण थोडंसं निकालावर येऊयात. सध्या खालचा आणि वरचा आकड्यामध्ये तुम्हाला तफावत दिसेल, पण आपले आतापर्यंत 7500 प्लस सरकारी बँकांमधले बँकर्स आहेत संकल्पचे. संकल्पला मागच्या वर्षी 10 वर्षे कंप्लीट होऊन संकल्पनं 11व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. तर ज्यामध्ये आता हा आकडा तुम्हाला अपडेटेड तुम्हाला मागच्या 6 महिन्याचा, हा आपण इमेज बनवली होती जूनमध्ये, त्याच्यानंतर हे आकडे अपडेट होऊन 7500 प्लस गव्हर्नमेंट बँकर्स आहेत. जर आपण प्रायव्हेट बँकर्स त्यामध्ये ॲड केले तर आतापर्यंत आपला निकाल हा 10,000 प्लस विद्यार्थ्यांचा आहे मागच्या कंप्लीट डिकेडमध्ये. तर ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं तर 1000 प्लस विद्यार्थी ॲट एनी गिवन इयर. मग त्यावर्षी निवडणूक असो किंवा नसो, मग त्यावर्षी
कोविड असो किंवा नसो, ह्या ॲव्हरेजनं आपल्याकडून विद्यार्थी जे ते सरकारी बँकांमध्ये लागत असतात. तर त्यामध्ये ह्या 7,000+ रिझल्ट्समध्ये तुम्ही 2,000+ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, 4,000+ जे ते क्लरिकल आणि 1,000+ प्रोफेशनल ऑफिसर या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे, जे की महाराष्ट्रात मागच्या 10 वर्षात सगळ्यात हायेस्ट आहे. ह्या सध्या आत्ता आलेल्या एक्झाम्स आणि त्या एक्झामचे रिझल्ट, ह्या वर्षी झालेल्या एक्झाम्स आणि एक्झामचे निकाल. सर या वर्षभरातला नका सांगू, आम्हाला थोडंसं लेटेस्ट निकालाबद्दल सांगितलं तर बरं होईल. तर लेटेस्ट निकालसुद्धा मी तुमच्यासमोर ठेवतो. त्याच्या आधी पहिल्यांदा आपला ऑफलाईन कॅम्पस आपण बघूयात. हा आपला ऑफलाईन कॅम्पस शहराच्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती भागात अर्थात पैठण गेट हे एरियामध्ये मध्यवर्ती भागात असल्यामुळं जे विद्यार्थी बाहेरगावून येतात त्यांना ह्या इमारतीच्या आसपास 200-300 मीटरच्या एरियामध्ये मुबलक प्रमाणामध्ये गर्ल्स हॉस्टेल, मुबलक प्रमाणामध्ये बॉईज हॉस्टेल, रीडिंग रूम्स आणि सोबत मेस या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं 200-300 मीटर अर्थात 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला सगळ्या गोष्टी सापडतात. इथे येण्याचा अजून एक दुसरा महत्त्वाचा मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना तिथल्या तिथे एक सर्कल मिळतं आणि एक अभ्यासाचं चांगलं वातावरण मिळतं. सगळ्यात जास्त बँक एक्झामचे विद्यार्थी तयारी करतात ते ह्याच एरियामध्ये करतात महाराष्ट्रात, फक्त संभाजीनगरमध्ये नाही तर महाराष्ट्रात बँकिंगच्या परीक्षांचं हब म्हणून संभाजीनगर ह्याच कारणामुळे फेमस आहे. आणि संभाजीनगरचं नाव ॲज अ बँकिंग परीक्षांचं हब हे आणण्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो संकल्प एज्युकेशनचा आहे. तर आपलं कॅम्पस आपण साधारणतः एक नजर फिरवूयात. हे आपली जी संकल्पची इमारत आहे ती, हा आपला ऑफिस एरिया ज्यामध्ये डायरेक्टर्स केबिन, वेटिंग एरियामध्ये विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर ह्या काउन्सिलिंगचे केबिन्स आहेत. ह्या क्लासरूम बघा, क्लासरूम्स विथ डिजिटल बोर्ड आहेत. अभ्यासिका मुलांची आणि मुलींची सेपरेट आहे. अभ्यासिका तिथल्या तिथं त्याच बिल्डिंगमध्ये आहे, सो दॅट विद्यार्थ्यांना काही डाऊट असतील तर विद्यार्थी लगेचच्या लगेच फॅकल्टीला डाऊट विचारण्यासाठी येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅकल्टी ह्या पूर्णपणे फक्त आणि फक्त बँकिंग ह्याच परीक्षांना साधारणतः टार्गेट करतात. फॅकल्टी बँकिंगच्या सोबत सरळ सेवा, बँकिंगच्या सोबत MBA या परीक्षांना ॲट ए टाईम पाहत नाहीत. पूर्णपणे सगळा स्टाफ हा फक्त आणि फक्त बँक एक्झामची तयारीच्या पाठीमागे लागलेला आहे. ऑफलाईन बॅच ही बेसिकपासून होईल का तर बिलकुल ॲडिशन सबट्रॅक्शनपासून होईल. डेमो लेक्चर करता येतील का तर पहिले 4 दिवस तुम्हाला 12 ते 15 किंवा 12 ते 16 ह्या तारखांपर्यंत डेमो लेक्चर बिलकुल करता येतील. जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांचं आधी लाईफ टाईम ॲडमिशन होतं पण त्यांच्या अभ्यासामध्ये 2-3 वर्षाचा गॅप पडला आहे, अशांनी ही बॅच करावी का तर जर तुमचा खूप मोठा गॅप पडला असेल तर तुम्ही करू शकतात. पण जर का तुमचा गॅप पडलेला नाही तर ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण आहे तेवढे टॉपिक तुम्हाला केलं तरी चालेल. सर माझा ऑनलाईनला प्रथम ॲपला किंवा संकल्पला ॲडमिशन होतं पण मला ऑफलाईन करायचं आहे, तर माझी त्यासाठीची प्रोसेस काय? रेग्युलर प्रोसेस आहे. फक्त तुम्ही जी ऑनलाईनसाठीची फीस भरलेली आहे त्यातली 50% फीस ही मायनस होईल. लॉकडाऊन सत्राची परिस्थिती आली तर प्लॅन बी काय असेल तर त्याची आवश्यकता नाही आहे, कारण की आपण पहिल्यापासून लॉकडाऊन हे नंतर आलं, आपण कोविडच्या आधीपासूनच डिजिटली फुल्ली इक्विप होतो. इनफॅक्ट महाराष्ट्रातला पहिला स्टुडिओ जो आहे तो संकल्प एज्युकेशनकडे होता कोविड सुरू होण्याच्या आधीपासून. IBPS SO ॲग्रिकल्चरची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का तर बिलकुल ऑफलाईनमध्ये IBPS AFO सहित सगळा तयारी जी ते ह्याच फीसमध्ये होईल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जरी तुम्हाला बॅचमध्ये आपण 2 ऑप्शन दिलेले आहेत की 4 मंथ आणि 1 इयर असे 2 ऑप्शन विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, तरी विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा कॉल हा 1 वर्षाच्या नंतर 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या कोणत्याही वर्षी हो, पण विद्यार्थ्यांची मॉक इंटरव्ह्यूची तयारी ही त्याच फीसमध्ये होईल. त्यांना वेगळी फीस भरायची गरज नाही. तो इंटरव्ह्यूचा कॉल त्याला कधीही होतो. थोडं पुढे या. आता पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी असेल? ऑफलाईन बॅच शक्यतो दर महिन्याला एक बॅच असते. जानेवारीमधली बॅच प्रारंभ बॅच 1.0 होती. फेब्रुवारीमधली बॅच प्रारंभ बॅच 2.0 आहे. इथून पुढे मार्चमध्ये एखादी बॅच जी ती पुढे स्टार्ट होईल. सोबत तिथे डेली तुम्हाला ॲग्रिकल्चरची डिस्कशन ॲक्टिव्हिटी दिसेल जी सतीश जगताप सर घेतात. जनरल अवेअरनेसचं डिस्कशन संध्याकाळी 5:30ला होतं, ते आतिश सर घेतात. जुन्या मुलांच्या काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्यासुद्धा सोबत ज्या आहेत त्या सुरूच असतात. आजूबाजूला हॉस्टेल मेस रिडिंगची सुविधा आहे का तर मुबलक प्रमाणामध्ये हॉस्टेल मेस आणि रिडिंग हे तुमच्याकडे तिथे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला अजूनही काही अडचण आली तर हे अडचणीसाठीचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहेत. मी आता निकालावर येतो. मी जुने वर्षभरातले निकाल सांगितले, पण आत्ता मागच्या महिन्याभरात आलेले निकालसुद्धा तुमच्यापर्यंत ठेवतो. हे आहेत बघा, अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय त्यांचे निकाल. या निकालामध्ये आपल्याकडे इकडे 11
आणि पलीकडे सुद्धा 10 अशा पद्धतीने हे विद्यार्थी हे ॲज अ इन्व्हेस्टिगेटर, ॲज अ स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि ॲज अ रिसर्च असिस्टंट ऑफिसर या पद्धतीने त्यांचं सिलेक्शन जे ते झालेलं आहे. हे 21 जण या मागच्या महिन्याभराचा निकाल. आपण अजून थोडंसं पुढे आलो. ग्रामीण बँकेचा निकाल आपला 1 जानेवारी लागला. त्यामध्ये आपले 34+ RRB PO आहेत, 21+ RRB SO स्केल 2 आहेत. त्याच्यानंतर NISL ह्या एक्झाममध्ये आपले साधारणतः 16 विद्यार्थी हे फायनली सिलेक्टेड आहेत ॲज अ AO म्हणून. महाराष्ट्रातील कुठलीही इन्स्टिट्यूट 10च्या वरती नाही. संकल्प एज्युकेशनचे निकाल 16+ आहेत. 16+ न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून. थोडंसं पुढे या. आता मागच्या निकालावर येतो. हे लेटेस्टमध्ये जानेवारीचे निकाल होते पण वर्षभरात लागलेले. ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर हे 15+ रिझल्ट्स आहेत आपले. त्यांचा IBPS POचे निकाल हे मी का दाखवतोय, कारण की IBPS POचे इंटरव्ह्यू सध्याला सुरू आहेत तर त्यामुळे ते सुद्धा निकाल दाखवतो. आपले 54+ रिझल्ट्स हे मागच्या वर्षी होते, जे पुन्हा एकदा हायेस्ट आहेत महाराष्ट्रामध्ये. थोडं पुढे आपण जर आलं तर ह्यामध्ये IBPS POच्या नंतर SBI POचे 25+ स्टुडंट पुन्हा एकदा हे सुद्धा 15+ इन्स्टिट्यूट कुणी नाही आहे. संकल्प 25+ रिझल्ट्स हे संकल्पचे आहेत. आपण अजून थोडंसं पुढे बॅचवर येऊयात. बॅचमध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू हा सगळा पार्ट कव्हर होणार आहे. क्वांटचा पार्ट मी माझ्यासोबत अमित पाटील सर आणि शरद जाधव सर असतील. रिझनिंगच्या पार्टला अमोल पाटील सर असतील. इंग्लिशचा कंप्लीट पार्ट क्षितिज भालेराव सर घेणार आहेत. GA मध्ये अतिश शिंदे सर आणि निखिल डांगे सर असतील. ॲग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत ढोले सर आणि सोबत सतीश जगताप सर असतील. इंटरव्ह्यूचा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा हा जो पार्ट आहे हा निखिल सरांच्या सोबत अभिषेक सर, जयंत सर आणि समीर सर. आता होतं कसं की आपण साधारणतः हे 2 विषय किंवा ह्या 3 विषयाच्या पाठीमागे लागतो आणि ही प्रोसेस आपली कंप्लीट करतो. पण एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सगळेच अंक महत्त्वाचे आहेत. तुम्ही अशी इन्स्टिट्यूट मला शोधून दाखवा की ज्यामध्ये इंटरव्ह्यू सगळ्यात चांगल्या पद्धतीने घेतला जातो. इनफॅक्ट तुम्ही काय करायचं, जेही विद्यार्थी मागे ॲज अ ऑफिसर झाले असतील अशा रँडम 10-20 विद्यार्थ्यांना विचारायचं की सगळ्यात चांगले इंटरव्ह्यू कुठे होतात. महाराष्ट्रात नाही, भारतात सगळे विद्यार्थी संकल्प एज्युकेशनचं नाव सांगतील. तर एकूण एक पार्ट, फक्त क्वांट नाही, फक्त रिझनिंग नाही, फक्त इंग्लिश नाही, फक्त GA नाही, फक्त ॲग्रिकल्चर नाही, ओव्हरऑल सिलेक्शनसाठी सगळा पार्ट लागतो. त्यामुळं आपण आपल्या तयारीची दिशा किंवा आपण आपली तयारी इत्यंभूत असली पाहिजे. अशाच पद्धतीने आपण आपल्या कोर्सची प्लॅनिंग जी ती विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. थोडंसं पुढे फॅकल्टीचे बघा. आता सर आम्हाला शिकवणाऱ्या फॅकल्टीचे स्वतःचे काही निकाल आहेत का, तर प्रत्येक विषयाच्या फॅकल्टीचे स्वतःचे निकाल आहेत. 1, 2, 3, 4. तुम्ही जर बघितलं हे माझे, मी 2 वेळेस SBI PO आहे, सोबत 5 वेळेस IBPS PO आहे. त्याच्यानंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये AO माझं रँक होता. SSC CGLला ऑल इंडिया रँक 50 आहे. त्याशिवाय इतरही MBAच्या एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत. त्यानंतर अमोल पाटील सरांचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. इंग्लिशमध्ये क्षितिज भालेराव सर प्रत्येक एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतात. काल परवा निकाल लागला आहे, RBI असिस्टंटचे मार्क्स रिलीज झालेत, त्यातही त्यांना 30 पैकी 30 आहेत. RBI असिस्टंट 2 वेळेस 30 पैकी 30. सेबीची एक्झाम होती त्यामध्ये 25 पैकी 25. SSC CGL 50 पैकी 50 आणि IBPS क्लर्क 30 पैकी 30. अशा पद्धतीने त्यांचे मार्क आतापर्यंत राहिलेले आहेत. अतिश शिंदे सर जे आहेत ते स्वतः IDBIच्या असिस्टंट मॅनेजर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर निखिल सर जे आहेत ते निखिल सर भारतामध्ये या वेळेला सगळ्यात जास्त इंटरव्ह्यू कोण घेत असेल भारतामध्ये ते निखिल सर जे आहेत ते घेतात. आणि अक्रॉस इंडिया काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचे घेतात. प्रशांत ढोले सर जे आहेत हे प्रशांत ढोले सर यांचंसुद्धा ॲज अ IBPS AFO जो विषय ते शिकवतात त्या विषयामध्ये त्यांनी ती एक्झाम 3 वेळेस क्रॅक केलेली आहे. आणि मला वाटत नाही भारतामध्ये दुसरा कोणता फॅकल्टी असेल, एखाद्या वेळेस केलेला असेल पण 3 वेळेस ती एक्झाम हॅट्रिक 2019, 20 आणि 21 3 वेळेस त्यांनी हॅट्रिक त्या परीक्षा क्रॅक करायची केलेली आहे. आणि अभिषेक गायके सर हे सुद्धा 2 वेळेस IBPS PO, एकदा LIC AO, RBIच्या एका एक्झाममध्ये त्यांचा ऑल इंडिया रँक 6 होता. SSC CGLचा ऑल इंडिया रँक 49 होता. तर इथं जी टीम दिसतीये ह्या टीममध्ये असलेले जे निकाल आहेत हे एकीकडे जर तुम्ही ठेवले
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बाकीच्या इन्स्टिट्यूट, औरंगाबाद किंवा संभाजीनगरच्या नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या इन्स्टिट्यूटचे निकाल काही ठेवले तर फक्त ह्यांचे निकाल जे आहेत ह्या बाकी इन्स्टिट्यूटच्या दुपटीपेक्षा जास्त असतील, बाकी महाराष्ट्रातील सगळ्या इन्स्टिट्यूटच्या निकालांपेक्षा. तर सांगण्याचा मुद्दा, टीम ही सगळ्यात जास्त एबल टीम आहे आपल्याकडे. आपण अजून थोडंसं पुढे बघूयात, ज्यामध्ये मी आता माझं इंट्रोडक्शन तर सांगितलं, सोबत अभिषेक गायके सरांचा आहे बघा, त्यासोबत प्रशांत डोले सरांचं आहेत. 19, 20, 21मध्ये त्यांनी पंजाब सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झाले आहेत. अमोल पाटील सरांचं युनियन बँक ऑफ इंडियाचं मी आता तुम्हाला सांगितलं. त्याशिवाय क्षितिज सरांच्या ह्या एक्झाममधले पैकीचे पैकी मार्क त्यांचे विषयातले आहेत. तर ओव्हरऑल अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या असणार आहेत. अजूनही तुमचे काही डाऊट असतील तर डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. अपकमिंग व्हिडिओमध्ये मी त्या जास्तीत जास्त डाऊट तुमचे जे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. ह्याच्याशिवाय भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत. जसं तुमचं 4 महिन्याची बॅच संपली त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल तर तुम्ही सेम बॅच रिपीट करू शकता, स्पेसिफिकली जे ग्रॅज्युएशन सुरू असलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. पण आपण बॅच संपल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईनसुद्धा विद्यार्थ्यांना त्याचा ॲक्सेस जो आहे तो दिलेला आहे. पण बॅच सुरू असेपर्यंत बॅचची अटेंडन्स पुढे मागे होऊ नये म्हणून बॅच सुरू असेपर्यंत ऑफलाईन आणि बॅच संपल्याच्यानंतर ऑनलाईन अशा पद्धतीने विभाजन आपण विद्यार्थ्यांच्या कोर्सचं जे ते केलेलं आहे. आणि ते भरपूर हिट अँड ट्रायल झाल्याच्यानंतर साधारणतः अशा पद्धतीने केल्याच्यानंतर तो वाला पार्ट आपल्याला चांगला वाटला आणि तो आपण पुढे कंटिन्यू केलेला आहे. आणि त्यामध्ये ह्याच्या आधीसुद्धा आपण चेंजेस केलेले आहेत, इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण चेंजेस करत राहूच. तर हीच माहिती मला ह्या व्हिडिओच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जे नवीन विद्यार्थी बँकिंग एक्झामची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठीचा हा वेळ डिसेंबर जान फेबमध्ये तयारीसाठीचा हा योग्य वेळ आहे. ह्या वेळेमध्ये त्यांनी तयारी लागावं, सो दॅट फेब्रुवारीपासून पुढच्या 4 महिन्यामध्ये फेब, मार्च, एप्रिल, मे मध्ये तयारी झाली की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रामीण बँकेचं कॅलेंडर येतं, त्या विद्यार्थ्यांना लगेच त्या एक्झाम टार्गेट करता येतील. तर हीच माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.